हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मजेत ना? मीही मजेत. तर काय स्पेशल मेनू केला होता मी रक्षाबंधनच्या दिवशी बघाच पुढे. गरमागरम पोळ्या करत होते तोपर्यंत दुसरीकडे गॅसवरती जिरा राईस केला. छान असा बासमती राईस यूज केला होता मी. बघा तर मस्त फडफड. ही भाजी मी मुलांसाठी करत आहे. त्यांना बाकी मसाले काही चालत नाही. मग काय, साधी सिंपल आणि कमी तिखट अशी छोलेची भाजी. आमच्यासाठीही सेम मेनू होता. काबुली छोलेची भाजी. भातासोबत खाणार होतो म्हणून थोडी पातळच केली होती. नाहीतर पाणी न टाकता पण छान छोले मसाला तयार होतो. पुरी किंवा भटुऱ्यासोबत मस्त लागते. दिसतीये भाजी. त्यात मी अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदा कट करून छान परतून घेतलेला आहे. टोमॅटो उकडून त्याची प्युरी करून ती टाकलेली आहे. बटाटेही उकडून घेतले होते, मग ते मॅश करून त्यामध्ये टाकले. त्याने भाजीला छान दाटसरपणा येतो. हे सगळं छान परतल्यानंतर त्यात मी उकडलेले छोले टाकले. बघा छान दिसतीये ना? मस्त उकळी आलीये बघा भाजीला. मस्त झाली होती. पूर्ण डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. स्वीट मध्ये शेवयांची खीर केली होती. आपण जे शिरखुरम्यासाठी यूज करतो ना शेवया, डीमार्ट मध्ये मिळतात बघा, त्याची खीर केली होती. खूप छान लागते. ती थंड झाली की घट्ट होते. त्यामुळे जेव्हा सगळा स्वयंपाक रेडी होतो ना त्यानंतर करायची, म्हणजे कसं लगेच जेवायला घेता येते. तर असा होता साधा सिंपल मेनू फॉर रक्षाबंधन सेलिब्रेशन. शेवयाची खीर, छोलेची भाजी, जिरा राईस आणि पोळी, त्यासोबतच कांदा आणि लिंबू. छान झाला होता बरं का बेत. ज्याच्यासाठी केला होता त्याला ह्या ज्या राखी दिसत आहेत ना, या दुपारी आल्या होत्या. मुलांच्या बहिणीने पाठवल्या होत्या. तर त्या पण एकदम मुहूर्तावर आल्या होत्या बघा. छोटू बघा कसा ठरवतोय की त्याला कोणती बांधायची आहे. संध्याकाळी परत मुलांना छान असं रेडी करून मी त्यांना त्या राख्या बांधून दिल्या. आणि मग आम्ही सगळे केंद्रात गेलो दर्शनासाठी. आणि मी स्वामी समर्थ महाराजांना दरवर्षीप्रमाणे राखी बांधली. तर असा साजरा झाला आमचा रक्षाबंधन यावर्षी. माझा भाऊही आला होता. आनंद तर होताच, आणि सगळं दिवसभरात जे ठरवलं होतं ते व्यवस्थित पार पडलं याचंही समाधान होतं. तर कसा वाटला रक्षाबंधनचा पहिला आणि दुसरा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.